कोल्हापूर शहरातून एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक वन्यजीव निरीक्षण समोर आले। मानवी वस्तीजवळ पांढऱ्या रंगाच्या खारुताई आढळल्या असून या घटनेनं वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष वेधले। विशेष म्हणजे या खारुताईंच्या निरीक्षणावर आधारित संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे। कोल्हापूर शहरात 12 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सुमारास पक्षी निरीक्षण करत असताना वन्यजीव अभ्यासक मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची दुर्मिळ खारुताई दिसली। सुरुवातीला एकच खारुताई असल्याचा समज होता, मात्र पुढील निरीक्षणात अशा 2 खारुताई असल्याचं स्पष्ट झालं। या खारुताई ल्युसिस्टिक प्रकारातील असल्याचं अभ्यासातून समोर आले। ल्युसिझम हा एक अनुवांशिक विकार असून त्यामध्ये शरीरावरील रंगद्रव्य कमी होते, मात्र डोळ्यांचा रंग सामान्य राहतो। या दुर्मिळ घटनेचं महत्त्व लक्षात घेऊन संशोधकांनी यावर सखोल अभ्यास केलाय। देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि सहाय्यक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी तयार केलेला संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय मायडिका जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्याला वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे। संशोधनानुसार या खारुताईंच्या अंगावरील नेहमीच्या तपकिरी रंगाऐवजी फिकट पांढरा करडा रंग दिसून आला आणि त्यांच्या पाठीवरील 3 पट्ट्यांचा अभाव आढळला। या अभ्यासात विविध संस्थांचे सहकार्य लाभले असून वन विभागाचाही सहभाग होता। तज्ज्ञांच्या मते अशा रंगातील बदल असलेल्या प्राण्यांचे नैसर्गिक वातावरणात जगणं कठीण असतं, मात्र त्यांच्या नोंदीमुळे जैवविविधतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते। कोल्हापुरातील या दुर्मिळ निरीक्षणामुळे स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कोल्हापुरातील या दुर्मिळ खारुताईंच्या शोधामुळे संशोधन क्षेत्रात नवी भर पडली असून स्थानिक स्तरावरही जागतिक दर्जाचं संशोधन होऊ शकतं, हे पुन्हा या 2 तरुणांनी एकदा सिद्ध केलंय।